नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं दिवाळी असते ना, तसंच मला ना मार्गशीर्ष महिना पण वाटतो आणि सगळं असं काही छान सण असतील आपले, तर तेव्हा आपण मस्त असं सगळं धुवून पूर्ण घरात छान स्वच्छता करतो. तसं सगळे जे देवाऱ्याच्या बाजूला वगैरे सगळे ज्या माझ्याकडे माळा आहेत ना, तर त्या सगळ्या धुवून घेतल्यात छान. लिक्विड मधूनच काढायच्या, जास्त वॉश नाही करायच्या. तर मी तुम्हाला दाखवते बघा, हे जे जास्वंदीचं झाड आहे ना, जे सीवीड लिक्विड मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं, त्यानंतर बघा किती कळ्या आल्यात. म्हणजे झाडाची प्रत्येक फांदी कळ्यांनी फुलून निघाले. पण थोडंसं ना त्याला थोडी कीड लागते, जास्वंदाला खूप लवकर कीड लागते. इथे काळ्या मुंग्या फिरतात त्याच्यामुळे. तर याच्यावरती ना आपण नीम ऑइल स्प्रे करायचं. नीम ऑइल रेडीमेड पण मिळतं किंवा तुम्ही नर्सरीमध्ये वगैरे जाल ना, तिथे पण मिळतं. तर ते थोडंसं मिक्स करून ना स्प्रे केलं तर ते लवकर म्हणजे व्यवस्थित होतं. किंवा जास्वंदीसाठी ना स्पेशली एक पॅकेट मिळतं छोटं, जे आपण त्याच्यावरती स्प्रे केलं ना, तर ही कीड लवकर मरून जाते. आणि एक्झोरा पण बघा खूप छान मस्त बहरलाय सगळा मस्त. आणि हे जे शमीचं म्हणून बरेच जण म्हणतात की ताई हे शमी नाहीये, पण आता माहित नाही मला, तर शमी म्हणूनच त्यांनी हे दिलंय. तर ह्याला ना उन्हाची खूप गरज असते. मी बाहेर ठेवलं होतं गॅलरीमध्ये बाहेरच्या, पण तेवढं पाहिजे तसं ते वाढत नव्हतं. आणि इथे खूप छान फुललंय. आणि इथे बघा ही तुळशी माता इथे जास्वंदीच्या झाडामध्ये कुठून आली काय माहिती, आपोआपच उगवली आणि छान आता मस्त मोठी झाली. तिला वेगळं थोडंसं दुसऱ्या कुंडीमध्ये मी शिफ्ट करेन. आणि बोगनवेल पण छान येते. इथे ऊन झाडांना खूप छान मिळतं ना, त्यामुळे झाडं अगदी मस्त होतात. फुलांच्या झाडांना स्पेशली उन्हाची खूप गरज असते, तर त्याच्यामुळे फुलं पण खूप छान येतात. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची राहिली, ती म्हणजे की बघा, हे मी ना मिशोवरून मागवलं होतं. म्हणजे हे कसं ऑर्गनायझर आहे झाडांचं. तर किती सुंदर दिसते बघा. माझ्याकडे ही जी कुंडी होती ना मनी प्लांटची, ते ही मी आतमध्ये ठेवली होती बेडरूममध्ये. तर ही मी इथे बाहेर शिफ्ट केली, कारण त्याला थोडंसं ऊन पाहिजे तेवढं तर आता मिळतं. तयारी केली आहे आणि निघाली आहे. ते म्हणजे की खाली आता सगळं सामान घेऊन येते. आज बाजारात गर्दी असेल बऱ्यापैकी, पण म्हणून थोडंसं लवकर जाते बाजारात. आणि मला आणखीन पण काही सामान घ्यायचं आहे. मी दाखवणार आहे तुम्हाला की आणखीन मी एक गोष्ट बनवायचा विचार चालला आहे माझा. तर त्याचं पण सामान भेटलं तर घेऊन येईन. आणि त्याचसोबत हे जे बघा, मी तुम्हाला म्हटलं की असे जे ज्वेलरी देवीची येते, तर त्याच्यामागे ना ह्याला गोंडे नाही आहेत. तर तिथे जे आपले ज्वेलर्सच्या बाहेर बघा ते पोत ओढणारे असतात, तर त्यांच्याकडून बघीन मला भेटले ना, तर याचे गोंडे घेऊन यायचे आहेत मला. हे 2 हार आहेत आणि हा एक हार. हे सगळं मी कोल्हापूरवरून आणलं होतं. तर ह्याचे पण गोंडे घेऊन येते. आणि उद्याचं वगैरे सगळं सामान, गजरे वगैरे नाही आहेत, फुलं नाही आहेत, तर सगळं सामान काय काय घेऊन यायचं आहे. पहिल्याच गुरुवारी थोडी गडबड असते, मग नंतर पुढच्या सगळ्या गुरुवारी आपलं ॲडजस्ट होऊन जातं. तर चला आता मी निघते. दुसऱ्या दिवशी गुरुवार असेल ना, तर आदल्या दिवशी संध्याकाळी ना मार्केटमध्ये खूप गर्दी असते. आणि आता ही शाळा सुटण्याची वेळ होती, त्याच्यामुळे आणखीन जास्त गर्दी. आता थोडीशी गर्दी कमी दिसते, पण थोडंसं 1 तास नंतर तुम्ही जाल ना, तर खूप गर्दी असते. आणि काय होतं ना, हे जे सगळं सामान आहे आता बघा, सगळं फ्रेश दिसतंय, ताजं ताजं दिसतंय. नंतर उशिरा गेलं ना, मग सगळं जे उरलं सोरलेलं असतं ना, ते सगळं घेऊन यावं लागतं. तर म्हणून काय करायचं, म्हणून मी लवकरच जाते, की जो फ्रेश स्टॉक येतोय मार्केटमध्ये, तर तो लवकर आपण घेऊ, असं ह्या निमित्ताने. आणि इथे ही बघा, ही माझी नेहमीची फुलवाली ताई आहे, तर हिच्याकडून खूप छान फ्रेश फ्रेश फुलं मी घेऊन जाते. मस्त वेगवेगळी फुलं आणते ती आता चांगली. तर फुलं म्हणजे जेवढी लागतात, आता एकदा घेतली ना, तर मला 3 दिवस तरी फुलं मला व्यवस्थित पुरतात. कारण गजरे सुद्धा असतात, तर गजरे आणि फुलं दोन्ही व्यवस्थित पुरतात. आणि ही आहे गजरेवाली आंटी, हिची खूप मजा येते. म्हणजे ह्या लोकांसोबत ना आता एक वेगळंच बॉन्डिंग झालंय. जेव्हा पण जातो ना, अगदी खूप छान बोलायला वगैरे खूप मस्त मज्जा येते. तर आंटी पण आता बघा, गजरे पण त्यांना माहिती पडलंय ना, की मी स्वतः वापरत नाही, मी फक्त देवांसाठी घेऊन जाते. तर ती अगदी मनापासून गजरे देते आणि खरंच खूप छान वाटतं असं. आणि वेण्या पण आणल्यात त्यांनी आता आंटीने. तर ज्या ज्या इथे लेडीज येतात घेतात, तर त्यांना मी सांगते की वेण्या सुद्धा आणल्यात. आणि वेण्या पण खूप मस्त आहेत, घट्ट वेणी आहे. तर इथे पुढे मी आली एका ज्वेलर्सच्या इथे बाहेर, जे मला ओवून घ्यायचं होतं, म्हणजे जे गोंडे लावायचे होते. तर तिथे ही ताई दिसली आणि तिने समोरूनच स्वतःहून हाक मारली आणि ती बोलायला आली. तर
खूप भारी वाटतं. म्हणजे आपण सगळीकडे जिथे जातो तिथे आपले छान सबस्क्रायबर्स भेटतात, त्यांची ओळख होते, समोरून हाक मारतात, बोलतात, तर ते खूप भारी वाटतं. तर गोंडे बघा किती महाग सांगत होते ते. म्हणजे साधा जो गोंडा आहे ना तो 40 रुपये, आणि जो मोती ज्याला लावलेत ना साईडला, तर ते काहीतरी 80 रुपये का 60 रुपये सांगत होता. तर त्याला म्हटलं मी काय हे काय सोन्याचं नाहीये, साधंच आहे, तर तुम्हाला साधाच गोंडा लावून दे. तर मग त्याच्याकडून साधा गोंडा लावून घेतला. गोंडा लावून घेतला ना तर देवीला माळा या घालताना तुम्हाला हव्या तशा व्यवस्थित ऍडजस्ट करता येतात, आणि जर त्याची चैन असेल ना तर चैनीला ऍडजस्ट होत नाही. तर पण तिसरा जो हार आहे ना तो नाही बसला त्याच्यात, फक्त हे 2च हार गोंडे लावून मिळाले. तर पुढे आता घरी निघालो, आणि निघता निघता ही एक ताई आणि तिची मम्मी भेटली. तर हे पण व्लॉग्स रेग्युलरली बघतात, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ना तेच बघायला मला खूप भारी वाटतं, खूप चांगलं वाटतं. आणि यंग मुली बघतायत, यंग मुली फॉलो करतायत. जे माझा हेतू होता की जी पुढची पिढी आहे त्यांनी खरंच या गोष्टी म्हणजे घ्याव्यात, तर ते बघून मला आणखीन जास्त तुमच्याकडून मेन म्हणजे मोटिवेशन मिळतं. तर घरी आल्या आल्या मी या कामाला सुरुवात केली. मेन काम माझं होतं, म्हणजे सामान तर घ्यायचंच होतं, पण हे काम माझं जास्त महत्त्वाचं होतं. तर हा मी पुठ्ठा घेतला. अ, पुठ्ठा घेताना ना जेव्हा पण तुम्ही असं काहीतरी बनवत असाल की जे तुम्हाला असं स्टेबल राहिलं पाहिजे, तर असा ना वेगळा पुठ्ठा येतो आता. तर तो पुठ्ठा तुम्ही विचारत जा, कारण कार्डबोर्ड पेपर घेतला ना तर कार्डबोर्ड पेपर काही वेळाने असा म्हणजे खाली पडतो, तो व्यवस्थित स्थिर राहत नाही. पण कुठलीही गोष्ट बनवताना प्रॉपर मेजरमेंट्स वगैरे घेऊन बनवले तर ती व्यवस्थित बनते. तर तुम्ही बघितलात मार्केटमधून बरंच सगळं सामान आणलं. पूजेचं सामान तर नेहमीचंच आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गजरे घेतले, 5 फळं घेतली, आणि त्यानंतर पानं घेतली, जी 5 प्रकारची पानं लागतात, पानं घेतली, नंतर वेणी घेतली. आता आजचं माझं सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे ना ती म्हणजे एक नवीन मस्त गोष्ट मला करायची आहे. ती म्हणजे देवी आईच्या बॅक साईडला ना डेकोरेशनसाठी मी फक्त ते माळा आणल्या होत्या फुलांच्या. पण मला असं वाटतं फुलांच्या माळांपेक्षा ना असं काहीतरी छान बॅकग्राऊंडला असेल ना तर आणखीन सुंदर दिसेल. तर म्हणून मी काय केलं आहे, मला प्रभावळ बनवायची आहे. तर आपण जसं कॉपरची प्रभावळ बनवायला गेलो ना तर खूप महाग पडणार आहे. मला तशी बनवायची आहे, माझी खूप इच्छा आहे की तशी प्रॉपर अशी प्रभावळ बनवायची. जसं साऊथ साईडला बघा लोक देवांच्या मागे अशा छान मोठ्या प्रभावळ असतात, तर तसं तुम्ही कुठल्याही पूजेच्या वेळेला सुद्धा त्या बॅक साईडला लावू शकता. तर त्याला तर खूप म्हणजे हजारोमध्ये खर्च असेल भरपूर, पण आपण सध्या टेम्पररी काहीतरी सोल्युशन काढूया. तर म्हणून मी असा हा पुट्टा आणलाय. हा जरा जाड पुट्टा आहे बघा, म्हणजे आपण ते कार्डबोर्ड बोलतो ना, कार्डबोर्डपेक्षा पण जाड पुट्टा आहे हा. म्हणजे असा ठेवला ना तर असं व्यवस्थित स्थिर राहायला पाहिजे त्यासाठी. आणि त्यानंतर मी बरंचसं सामान घेतलं आहे. मला जवळपास या प्रभावळसाठी जे सामान घेतलं आहे मी त्याला टोटल मला 785 रुपये खर्च झालेला आहे. अजून म्हणजे याच्या सकट स्टिक सकट बघा काय काय आणलं मी दाखवते. असे छोटे छोटे चिटकवायचे आणले साईडला, आणि लेस वेगवेगळ्या लेस घेऊन आली आहे मी. तर मी करता करताच तुम्हाला दाखवेन की कसं बनवते मी. 2 प्रकारच्या लेस आणल्यात, हे मध्ये स्टिक करायचे आणलेत, आणि बस मध्ये काहीतरी एक पेपर लावणार आहे. तर मेजरमेंट घेतली आहे आणि त्याच्यानुसार मी आता स्टार्ट करते. तर सुरुवातीला ना पहिले मी सगळे मेजरमेंट्स घेतले, कारण भले आपल्याला शेप काढायचा आहे प्रभावळसारखा, पण तरीही दोन्ही बाजू सेम दिसल्या पाहिजे, नाहीतर एक बाजू बारीक एक बाजू जाडी असं होतं कधी कधी. आपण अंदाजपंचे काही करायला जातो, पण नंतर एकदा कटिंग केलं ना मग काहीच करता येत नाही. तर त्याच्यामुळे सुरुवातीला जर व्यवस्थित माप घेऊन आपण केलं ना तर ते परफेक्ट होतं, आणि खूप छान प्रभावळ तयार झाली आहे. तर तुम्ही सुद्धा असं घरच्या घरी काय काय बनवू शकता, तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पहिले मेजरमेंट्स घेतले दोन्ही साईडचे. मला जेवढा स्पेस पाहिजे होता, मधला स्पेस आणि साईडचा स्पेस, तो मी आखून घेतला. त्यानंतर जो वरती प्रभावळचा एक शेप असतो बघा, असा पानासारखा असा थोडासा, तर तो मी ड्रॉ करून घेतला, आणि तो थोडासा असं म्हणजे दोन्ही साईडने प्रॉपर वाटला पाहिजे, नाहीतर वाकडा तिकडा जर झाला तर मग ते खराब दिसेल. आणि येताना मी त्यांच्याकडून कटर सुद्धा घेऊन आली, कारण हा जो पुट्टा आहे ना तो नॉर्मल आपल्या सीझरने कट होत नाही, कारण हा जाड पुट्टा आहे.
त्याच्यासाठी कटरचीच गरज असते आणि आतला जो शेप आपल्याला कट करायचा आहे तर त्याच्यासाठी कटरचीच गरज असते. तर बघा हा आता आउटर शेप मी कट करून घेतलाय. आता आतला जो शेप आहे ना तो मला कट करायचा आहे. म्हणजे एक जो दरवाजासारखा शेप असतो ना, म्हणजे प्रभावळ तुम्हाला कळत असेल की प्रभावळचा शेप कसा असतो, तर त्याच्या हिशोबाने कटिंग करायचं होतं. तर ब्लेड नवीन आणलेलं, म्हणजे हे कटर नवीन आणलेलं, त्यामुळे छान धार पण त्याला व्यवस्थित होती. पण सांभाळून करायची ही कामं. लहान मुलांनी करताना मोठ्या माणसांच्या म्हणजे अंडर ऑब्झर्वेशनच ही कामं करायची. कटरचा डायरेक्ट वापर करायचा नाही, हाताला लागू शकतो. तर बघा अशा प्रकारे मी पहिले आतला शेप पूर्ण व्यवस्थित कट करून घेते. ही कामं करताना ना आपल्याला कधी घाई करायची नाही. तुम्ही जेवढं पेशन्सने, जेवढं माइंड तुम्ही छान असं मस्त ठेवून काम कराल ना, तेवढं तुमचं काम चांगलं आणि लवकर होईल. तर म्हणून मी बघा आतला शेप आता परफेक्ट असा पूर्ण कट झालाय आणि बघा काय भारी शेप कट झालाय मस्त. तर हा असं मी वेगवेगळा का केलाय ना, हा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की असं का मी आतून कटिंग करून घेतलंय. तर आतून जो शेप कटिंग करून घेतला होता त्याला मी वेल्वेट पेपर लावते आता. एका साईडला लाल रंगाचा वेल्वेट पेपर लावायचा आहे मला आणि दुसऱ्या बाजूला पिवळ्या रंगाचा वेल्वेट पेपर लावायचा आहे. तर बघा लाल जो होता तो त्या शेपच्या हिशोबानेच त्याचं माप घेतलं होतं मी आणि त्याच्या हिशोबानेच कटिंग करून घेतलं. तर आता हा याच्यावरती व्यवस्थित असा पूर्ण चिकटवून घ्यायचा आहे. आणि सेकंड बघा आता दुसऱ्या बाजूला मला जो पिवळा लावायचा होता, पिवळा कलर खूप फ्रेश होता बघा, मस्त असा अगदी छान फ्रेश पिवळा कलर मिळालाय. तर हा दुसऱ्या बाजूला मस्तपैकी स्टिक करून घेऊ. तर याच्या मागचा माझा जो उद्देश होता ना, हे दोन साईडला 2 पेपर लावायचे, ते म्हणजे की आपण जी प्रभावळ आहे ती आलटून पलटून वापरू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही देवीचं स्वरूप, जेव्हा तुम्ही देवीचं वस्त्र हे लाल रंगाचं किंवा डार्क कलरचं घ्याल, तर तेव्हा तुम्ही मागच्या साईडला जे प्रभावळचा रंग आहे ना तो पिवळा घेतलात, म्हणजे लाईट कलर घेतलात, तर तो जास्त उठून दिसेल. आणि जेव्हा देवीचं वस्त्र हलक्या रंगाचं किंवा लाईट रंगाचं असतं, तर तेव्हा मागच्या साईडला डार्क बॅकग्राऊंड जास्त प्रमाणात उठून दिसतो. तर हे असं 2 in 1 रेडी झालेलं आहे. एक साईडला मी पिवळा कलर लावला आहे आणि एक साईडला रेड कलर लावला आहे. तर हे का केलं आहे ना हे मी तुम्हाला सांगेन. तर हे जे आहे ही प्रभावळ आहे आणि ही आयडिया मी थोडीशी वेगळी केली आहे की असंही लावता येईल आणि असंही लावता येईल. बघू किती वर्क करतं मला माहीत नाही, पण थोडंसं डोक्याला जरा जोर दिलेला आहे. आता पहिले हे साईडचं डेकोर करून घेऊ आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की आतलं कसं सेट करता येईल. तर आता माझं आवडतं काम सुरू झालं, ते म्हणजे की डेकोरेशनचं. आत्तापर्यंतचं जे काम होतं ना ते सगळं खूप किचकट काम होतं, कारण ते सगळं माप घ्या, कटिंग करा वगैरे भरपूर काय काय असतं, पण ते केल्याशिवाय हे करता येत नाही ना पुढचं काम. तर असो, तर आता मी ज्या लेस आणल्या होत्या तर म्हणजे विचार करूनच थोड्याशा आणाव्या लागतात, कारण कसं आहे ना एकदम परफेक्ट आपल्यालाही माहिती नसतं की खरंच काय बनणार आहे. म्हणजे माझ्या डोक्यात होतं की मला काय बनवायचंय, पण ते कसं बनेल हे डोक्यात नव्हतं माझ्या, किंवा याचा काहीच आराखडा नव्हता माझ्यासमोर. तर म्हणून म्हणजे असंच अंदाजे आम्ही लेस घेऊन आलो की हे एक ब्रॉड लेस मी घेतली जी आतल्या बाजूला मी चिटकवते. त्यानंतर छोटे छोटे असे सिक्वेन्स घेतले की जे ह्याच्या बाजूला, म्हणजे ह्याच्या मागचा माझा कन्सेप्ट काय तो मी तुम्हाला सांगते की प्रभावळ कशी असते. प्रभावळला ना पूर्ण गोल्डन कलर असतो, कारण ती एकतर सोन्याची बनवतात, चांदीची बनवतात किंवा कॉपरची बनवतात, त्याला सोन्याचं पाणी देतात. तर म्हणून माझ्या डोक्यात विचार होता की इथे कुठलाही साईडला ना डार्क रंग घ्यायचा नाही, म्हणजे मग ते चित्र विचित्र दिसतं, तसं नको, प्रॉपर प्रभावळ वाटली पाहिजे. तर म्हणून मी सगळं गोल्डन सिल्वर असं कॉम्बिनेशन आणलंय. सिल्वर जास्त दिसत नाहीये,
गोल्डनच जास्त दिसतंय, कारण मधला रंग तेव्हाच उठून दिसेल जेव्हा साईडचं म्हणजे कमी डार्क असेल किंवा लाईट कलरचं असेल. तर बघा हे जे सिक्वेन्स आहेत ना, हेच मला खूप महाग पडले. हे त्यांनी मला 10 रुपयाला एक सांगितलेलं. जर तुम्ही होलसेल मार्केटमधून आणलत ना, तर तुम्हाला खूप स्वस्त पडत असतील या गोष्टी. तर नंतर मग मी त्यांच्याकडून एवढे घेतले, म्हणजे जवळपास 3 डझनच्या आसपास मी घेतले असतील. तर मग त्यांनी मला 8 रुपयाला एक दिला. पण तरी पण म्हणजे याच्यातच जास्त पैसे गेले माझे. पण असो, मी म्हटलं जाऊ दे, ते लाखो रुपये खर्च करायचे त्याच्यापेक्षा तरी हे परवडेबल वाटलं मला. आणि थोडीशी मेहनत आहे, पण ठीक आहे. वन टाइम खर्च करायला काही हरकत नाहीये. तर टोटल जे मी म्हटलं ना तुम्हाला, मला सामान फक्त जे टोटल घेतलं ते मला काहीतरी 780 का 750 पर्यंत पडलं. आणि बाकी समजा लाइटिंग्स पकडल्या तर तुमचं म्हणजे 800 पर्यंत, 800-900 पर्यंत तुमचं पूर्ण हे असं प्रभावळ रेडी होऊन जाईल. तर आता हे जे गोल गोल सिक्वेन्स आहे ते मी चिटकवून घेते. आणि ही प्रभावळ बनल्यानंतर आहे ना, व्यवस्थित पुन्हा आपला वापर झाला की पुन्हा तुम्ही प्लास्टिकमध्ये जर व्यवस्थित रॅप करून ठेवलं तर तुम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पूजांसाठी हे वापरू शकता. आणि पूजांना स्पेशली बॅकड्रॉप जेव्हा लागतो ना, तेव्हा पूजा आणखीन छान दिसतात. तर बघा सिक्वेन्स लावले त्यानंतर ना लेस मला कमी पडली, कारण जसं मी म्हटलं की सगळं अंदाज पंच आणलं होतं, काय एवढं मोजून मापून आणलं नव्हतं. तर त्यामुळे आणि नंतर 9 वाजून गेले होते, त्यामुळे ते दुकान सुद्धा बंद होऊन जातं. तर मग ह्यांना पुन्हा मी खाली पाठवलं परत आणि पुन्हा दुसरीकडून दुसरी लेस मागवली, म्हणजे दुसरी लेस घेऊन आले ते. पण मग ती थोडीशी डिझाईन थोडीशी इकडे तिकडे होती. तर मग मी काय केलं, दोन्ही लेस आहे ना पूर्ण अशा क्लब करून चिटकवल्यात की जेणेकरून जी आतली लेस आहे तसाच या बाहेरच्या लेसचा इफेक्ट यावा. तर असं काहीतरी आपल्याला थोडंसं काही ना काही करावं लागतं ॲडजस्टमेंट. तशी टेम्पररी प्रभावळ मी बनवली आहे, जशी मला जमली, जशी मला आवडली, बनवता आली तशी मी बनवते. आता याला एक काम करायचं आहे, बॅक साईडने ना मी याला लाईट्स फिरवते. तर हे जे लाईट्स आहेत ना, विचार करते की हेच लाईट्स फिरू बॅक साईडने. हे टेम्पररी नंतर आपल्याला काढता येतील अशा प्रकारेच लावायचे. आता हे पहिले बॅक साईडला लाईट्स लावून देते. तर ह्याला तुम्ही बॅक साईडला ना ज्या कॉपर लाईट्स येतात त्या पण तुम्ही लावू शकता, पण त्या खूप हलक्या असतात. आणि इथे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही लाईट्स लावतात ना, थोड्याशा स्ट्रॉंग लाईट्स लावा की ज्या जास्त वेळ सुद्धा चालू राहिल्या तरी पण खराब होणार नाहीत. क्वालिटी लाईट्सची चांगली घ्या, कारण एवढं सगळं चिटकवल्यानंतर परत कधी कधी ते काढणं मुश्किल होऊन जातं. त्यामुळे म्हणजे मागचा जो पुट्टा आहे ना तो सेलो टेपमुळे खराब होऊ शकतो. तर म्हणून लाईट्स अशा घ्या की ज्या व्यवस्थित चांगल्या टिकतील बऱ्यापैकी. तर ही अशा लाईट्स आहेत ना खरंच खूप स्ट्रॉंग असतात. त्या कॉपर लाईट्स आहेत ना त्या तेवढ्या स्ट्रॉंग नसतात. तर म्हणून मग ही लाईट मी चिटकवली. आणि ह्या थोड्याशा मोठ्या आहेत ना, तर मागच्या साईडने उठून पण दिसतील तेवढ्याच चांगल्या. तर बघा अशा प्रकारे मी लाईट सेलो टेपच्या साह्याने मी मागे पूर्ण चिटकवून घेते. चिटकवून घेतलंय. मला टेन्शन होतं की वायर पुरेल नाही पुरेल वगैरे, पण पुरली आहे मस्तपैकी. आता हे बॅकग्राऊंडला लावायचं आहे. जेव्हा आपल्याला ऑपोजिट बॅकग्राऊंड घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मी असं बनवलं आहे की येलो पण लावता येईल आणि रेड पण लावता येईल. बघू किती काम करतं मला माहीत नाही, पण थोडंसं काहीतरी डोक्याचा वापर करून बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
तर असं झालेलं आहे आपलं टोटल इथं कम्प्लीट. साईडने मी लाईट्स फिरवले. आता लाईट्स लावू आणि तिथं ठेवून मी तुम्हाला दाखवते की हे कसं दिसतंय. मला पण बघायची खूप एक्साइटमेंट आहे. चल. तर मी पिवळा कलर घेतला आहे, म्हणजे तुम्हाला समजलं असेल की माझी उद्याची थीम काय आहे. तर बघा, दोन्ही कलर आपण यूज करू शकतो, म्हणजे बॅकग्राऊंड्स दोन्ही यूज करू शकतो. एक तर रेड पण यूज करू शकतो आणि येलो पण यूज करू शकतो. तर मी ॲक्च्युली खरंच कुठून बघितलं नाही आहे, माझ्या डोक्यात असंच आलं की आपण असं काहीतरी प्रभाव बनवू. आणि खरं तर मला ना जी आपण ओरिजिनल जशी असते ना कॉपरची जी बनवतात तशी हवी होती, बनवायची होती. पण आम्ही विचारलं तर त्याचा खर्च खूपच अवाढव्य सांगितला, म्हणजे आहेच त्याचा खर्च, तेवढा सांगितला नाही. तर मग म्हटलं सध्यापुरतं आपली जर इच्छा आहे तर आपण असं काहीतरी करू. तर म्हणून मी हे बनवलं आणि मला तरी खूप आवडलं, खूप छान वाटतंय, खूप सुंदर वाटतंय. आणि उद्या जेव्हा देवी आई ते बसेल ना तेव्हा त्याचं स्वरूप आणखी खूप सुंदर दिसेल. तर म्हणून मी पण उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे आणि मला माहिती आहे तुम्ही पण खूप एक्सायटेड असाल. तर आपलं हे असं नॉर्मल जे आहे टेम्परवारी जे डेकोरेशन मी केलं आहे, तर ते कसं वाटलं. मी बरोबर 8 वाजता सुरू केलं होतं, आता 11:15 झालेत हे संपूर्ण कंप्लीट व्हायला. अजूनही माझं हे थोडंसं लावायचं बाकी आहे, आता मी सकाळी लावणार आहे. तर आत्तापर्यंतचं जे हे ओव्हरऑल एक डेकोरेशन जे झालं ते कसं वाटतंय तुम्हाला आणि कसं झालं आहे ते पण मला नक्की सांगा. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही अशा प्रकारे काय काय छान छान घरच्या घरी तुम्ही असं ट्राय करू शकता. गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा असं काहीतरी बॅकड्रॉप डेकोरेशन्स तुम्ही करू शकता. तर चला, आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.